रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाचा यावेळेस अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाने दिला आहे येलो अलर्ट। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा, तर पालघर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। कोकणामध्ये मान्सून दाखल होऊन काही दिवस उलटले तरी सिंधुदुर्गमध्ये पावसाने अद्यापही जोर धरलेला नाही। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला बळीराजा त्यामुळे चिंतेत सापडलाय। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये सकाळी पावसाची जोरदार हजेरी। सलग 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा। बेळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस, बैलहोंगळ आणि सौदत्तीत पुरात वाहनं वाहून गेली। रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ। कल्याण पश्चिमेत हलक्या पावसाची हजेरी, उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी मान्सूनचं आगमन नाहीच। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वागदर्री या परिसरामध्ये जोरदार पावसामुळे डाळिंब बागेचं मोठं नुकसान। कृषी अधिकारी तलाठ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। बीड परळी महामार्गाच्या कामांमुळे धारूर तालुक्यातील शेती पिकं धोक्यात। भोपा परिसरातील एका शेतकऱ्याचं 1.25 एकरातील पपई आणि मिरची पिकाचं नुकसान। धुळींमुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबून वाढही खुंटली। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल, शेतकऱ्यांकडून शेतातील कामांना वेग। पारोडी गावातील शेतांमध्ये भुईमुग काढणीची लगबग, पारंपरिक लोकगीतं गात भुईमुग काढणी सुरू आहे। अमरावतीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवटेकडीवरील अनेक झाडं कोसळली आहेत। झाडं उन्मळून पडल्यानं फॉगिंग सिस्टीम बंद पडली आहे। महानगरपालिकेकडून पडलेली झाडं हटवण्याचं काम सुरू आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील झंजाळा गावामध्ये यावेळेस देवळी या तालुक्यातील इंजाळा गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान झालंय। निरंजन धनस्कर, संजय गुडवे यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसानं केळी बागांना फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे 648 हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। नांदेडच्या किनवटमधील अप्पाराव पेठ परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे गोड जेवली या नाक्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागलंय। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा केळी पिकाला मोठा फटका आहे। आजच्या बैठकीमध्ये बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देणार अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित आमदार लवकरच कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करणार अशी ही माहिती समोर। सांगलीच्या वारणा पट्ट्यामध्ये भुईमुग सोयाबीन पेरणीला सुरुवात। मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं शेतशिवार गजबजलं। बीडच्या परळी तालुक्यामध्ये खत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानासमोर गर्दी केली। सकाळी 7 वाजल्यापासून अनेक खत बियाणे विक्री केंद्रांसमोर शेतकऱ्यांची गर्दी। टोकन असूनही खत बियाणे मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। नागपूरमध्ये बनावट HTBT कापूस बियाण्यांच्या अवैध व्यापारावरती कृषी विभागाची कारवाई आहे। 7,19,000 बनावट साठा जप्त। कापसाच्या HTBT बियाण्याच्या 798 पाकिट जप्त। पालघरच्या डहाणूतील साखरे गावावरती पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ। धरणालगतच्या साखरे गावातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती। संतप्त ग्रामस्थांकडून हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वार्षिक EKYC प्रक्रिया अनिवार्य। योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी EKYC पूर्ण करणं आवश्यक। खरीप हंगामाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरामध्ये घसरण। अवघ्या आठवडाभरामध्ये तुरीचा भाव प्रति क्विंटल 8,200 रुपयांवरून 7,700 रुपयांपर्यंत खाली उतरला। नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावरती युरिया आणि DAP खतांचा तुटवडा निर्माण झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। जिल्हाधिकारी पर्यायी नॅनो खत आणि जीवामृत वापरण्याचा सल्ला देत असले तरी त्यामुळे उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती आहे। जळगावातील चारठाणा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। संपूर्ण रस्ता उखडल्यानं वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही नाहक त्रास होतोय। प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। जळगावच्या पाचोऱ्यातील राजुरी आणि पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ पुलाच्या मागणीसाठी आक्रमक। नवीन पुलांचं काम तातडीने सुरू न केल्यास उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा।
कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या हस्ते शाळांना पाठ्यपुस्तक वितरण। राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप। आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोंदणी आणि परवाने थांबल्यात। आरटीओ कार्यालय बंद असल्याने नागरिकांना त्रास होतोय। वाहन नोंदणी असेल, परवाने मिळवणं, दुरुस्ती परवाने, प्रतिनियुक्ती आणि इतर आरटीओ सेवा ठप्प आहेत। संत तुकाराम महाराजांच्या 341व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे। यंदा पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या 3 बैलजोड्या खरेदी केल्या जाणार आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। दगडी बांधकामाच्या पॉलिशिंगमुळे मंदिरातील जुनी शिल्पकला आणि कलाकुसर पुन्हा उजेडात येणार आहेत। जवळपास 700 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचं मूळ वैभव जपण्याचा प्रयत्न सुरू आहे। गडचिरोलीच्या दक्षिण भागातील 45 गावांचा विद्युत पुरवठा 12 तासांपासून बंद। रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित। जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट कायम आहे। 67 लघु मध्यम प्रकल्पात केवळ 18% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्यातील खडकवासला धरणामध्ये अवघा 0.84 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। यंदा पर्जन्यमान कमी असल्यानं पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। सलग दुसऱ्या दिवशी ही नाफेड एनसीसीएफची बाजार समित्यांकडे पाठ आहे। जिल्हाधिकारी बैठकीतील निर्देशानंतर देखील शासकीय कांदा खरेदीसाठी खरेदीदार संस्था बाजारात फिरकल्याच नाहीयेत। कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट आहे। पंढरीच्या आषाढी वारीचा उत्साह आता 7 समुद्रपार पोहोचलाय। लंडनमधून मराठी भाविकांची पहिली ग्लोबल वारी ही पंढरपूरकडे रवाना झाली आहे। लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 12 देशांमधून प्रवास करत ही ग्लोबल वारी 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर्स, साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे बॅनर, तसेच संपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। मंगळवेढ्यातील सिद्धापूर बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी यांचं अनोखं आंदोलन। दगडधोंड्यांचा हार घालून केलं आंदोलन। 8 दिवसात काम न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचाही इशारा। वाशिम शहरातील नाट्यगृहाला अखेर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव। नगर परिषदेकडून अधिकृत ठराव पारित करत अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी ही मान्य। पिंपळनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मधील अ आणि ब च्या पोटनिवडणुकीमध्ये 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप। गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात होणार। बीडच्या आष्टीतील बाळेवाडी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून आमरण उपोषण। गावामध्ये शेततलाव आणि विहिरीचे पैसे घेऊन बोगस काम सुरू असल्याचा आरोप आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ। मंदिर परिसरातील शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याची तक्रार आहे। एफडीएने यावरती कारवाई करावी, स्थानिकांची मागणी आहे। नातवंड सांभाळ करत नसल्यानं एका वृद्ध आजीला जमीन परत करत लातूर जिल्हा प्रशासनाकडून न्याय देण्यात आलेला आहे। कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातवंडांच्या नावावर केलेली जमीन मालमत्ता ही परत मिळावी असा दावा केला होता। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली आहे। चिखली, कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। अनधिकृत धार्मिक स्थळांवर देखील कारवाई करण्यात आली आहे। संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे। तोडफोडीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। परभणीमध्ये अनेक एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसल्यानं ठणठणाट बघायला मिळतोय। कॅश संपल्यानं अनेक बँकांसमोरील एटीएम बंद। मागील 3 महिन्यांपासून कॅशचा तुटवडा जाणवत असल्याचा नागरिकांचा आरोप। सांगली, मिरज आणि कुप्पाडमधील वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 250 कोटींचा डीपीआर तयार आहे। आराखड्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर करावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचं अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या। काजल इंगळे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीच्या गांधी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। कर्जमाफीच्या जीआरची होळी करत आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील 45% शाळांमध्ये सीसीटीव्हीच नसल्याचं समोर। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, त्यामुळे पुन्हा ऐरणीवरती शासनाचा आदेश धाब्यावर बसवत जिल्ह्यातील शेकडो शाळा सीसीटीव्ही विना।
पुण्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। सीसीडी या चौक परिसरातील जनरल स्टोअर समोर हाणामारी। जुन्या वादाचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप। मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। भोरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठी पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन। ढोल झांज वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। 252 कर्मचाऱ्यांना अद्याप 23,000 रुपयांचा भत्ता मिळालेला नाहीये। रत्नागिरीतील लांजा ते कोल्हापूर अंतर 30 किलोमीटरने कमी होणार। भांबडे या गावडी घाट रस्त्याचं काम पूर्णत्वास येतंय। आमदार किरण सामंत यांनी स्वखर्चातून केला 4 किलोमीटर रस्ता पूर्ण। जालन्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली रेकॉर्डवरील गुन्ह्यांची परेड। 100 गुन्हेगारांची उपस्थिती। भविष्यात कोणताही गुन्हा करू नये यासाठी गुन्हेगारांकडून बॉन्ड लिहून घेणार अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती आहे। सांगलीतील विटामध्ये गोट फार्ममधील दिलशान नावाचा बेटल जातीचा बोकड जखमी झाल्यानं मिरजमध्ये उपचारासाठी दाखल आहे। उत्कृष्ट वंशामुळे या बोकडाची किंमत 20 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे। या बोकडाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। वर्ध्याच्या सारंगगार गणनेमध्ये पाण पक्ष्यांची 438 घरटी सापडली आहेत। वसाहतीमध्ये 5 प्रजातींचे पाणपक्षी आढळलेत। निसर्ग साथी फाउंडेशन आणि महाराष्ट्र पक्षीमित्र वर्धा जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं घरट्यांची गणना करण्यात आली आहे। मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या पाण्यासाठी व्याकुळ काळविटांचा यावेळेस कळप कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावामध्ये माळरानावरील काळविट मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। तर प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी आपल्या कॅमेरामध्ये ही संपूर्ण दृश्य कैद केलेली आहेत। जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची शिवीगाळ करत कारागृह पोलिसाला मारहाण। कैद्याकडून पोलिसाला चापट बुक्क्याने मैदम मारहाण। बाहेर थांबण्याची वेळ संपल्यानंतर बॅरेकमध्ये जायला सांगितल्याच्या रागातून मारहाण। जालन्यातील चंदनझिरा पोलिसांकडून गुप्त माहितीच्या आधारे बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। 288 देशी दारूच्या बाटल्या ताब्यात। 1 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त। नागपूरमध्ये सावत्र पित्यानं अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवरील कारवाई दरम्यान मोठा गोंधळ। कारवाई करणारे अधिकाऱ्यांच्या अंगावरती वाहन घालण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील घटना आहे। गोंधळामध्ये प्रतिबंधित गुटख्यानं भरलेला ट्रक घटनास्थळावरून पळवलाय। अहिल्यानगरच्या मिस्किन नगर परिसरातील कृपाल आश्रम आध्यात्मिक संस्थेत चोरी। चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। आश्रमातील दानपेटीतून 17,300 रुपयांची रोख रक्कम लंपास। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामध्ये कचऱ्याचे डबे चोरीला। तर चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांनी चोरट्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी आहे। उल्हासनगर पुणे सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा। वरबंड परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यानं ट्रक उलटला। प्रशासन याकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न उपस्थित।